मध्यमाचा आहे. दया करी रामदास मारुनी हो रामदास मारुनी दया करी रामदास मारुनी हो रामदास मारुनी दया करी रामदास करुणा सावली
हे
निरोप कसला माझा घेता तेथे राघव तेथे सीता संत पदाची सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भगवंताच्या कृपेनं त्याच्या चिंतनाची व्यवस्था उपलब्ध होते. या न्यायाने आपण आज सगळे श्री भगवंताच्या चिंतनाकरता उपस्थित आहोत. एकदा त्याला वंदन करूया आणि निरूपणाला प्रारंभ करूया. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीराम भूयो भूयो नमः. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीरामम्. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः सर्वेषाम् अस्माकं कुलदैवतः. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक. ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद भगवद्गीतेची जयंती आणि तिचा वर्षभर चाललेला महोत्सव यावर्षी सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाकडे त्याचं आयोजकत्व आहे. आणि त्यानिमित्तानं श्री माधवराव भावे आणि त्यांचा ग्रुप यांची चर्चा श्री मारुती बुवांशी झाली. अखिलदादा आणि या सगळ्या मंडळींनी सांगितलं मकरंद बुवांना बोलवूया. आणि त्यानिमित्तानं येण्याचं ठरलं. बुवा म्हणाले मग एक दिवस कशाला 2-3 दिवस कीर्तन करा. आणि म्हणून अखिलदादा आणि माधवरावांकडे सगळं श्रेय जातं की आपण सगळे म्हणून कीर्तनाला बसलेलो आहोत. काय विषय घ्यावा काही ठरवलेलं नव्हतं. समर्थांच्या पादुकांच्या निमित्तानं जेव्हा आम्ही येतो 2-3 वेळा आलोय तेव्हा पादुकांचं अधिष्ठान समोर असतं आणि त्यामुळे साहजिकच त्या अनुषंगानं बोललं जातं किंवा विषय पक्का असतो किंवा समर्थ सांगायचे त्या अनुषंगानं काहीतरी बोलायचंय. त्यावेळेला मात्र काहीच डोळ्यासमोर अमुक नव्हतं. कालचा विषय एक स्पष्ट होता की एवढं बोलायचंय, पण आज उद्या परवा काय बोलायचं ठरवलं नव्हतं. पण भगवंतानी प्रेरणा अशी दिली आहे, जसं मी बोलणार आहे ती प्रेरणा त्याची आहे. मी नेहमीच सांगत असतो, परंपरेनं आलेलं सांगत असतो की जो कोणी वक्ता उभा असतो बोलायला तो गोमुखासारखा असतो आणि उगम म्हणजे भगवंताची व्यवस्था असते. आपल्या सर्वांच्या पुण्याईनं जे काही 4 शब्द आपल्या समोर उमटतील त्या प्रत्येक शब्दाचा आपल्या उद्धाराशी कुठेतरी संबंध आहे असा लावून घ्या अर्थ. म्हणजे मग प्रत्येक वर्ड तो जो असतो, प्रत्येक शब्द जो असतो तो आपल्याला सद्गुरू ठरतो. पैठणमध्ये एकनाथ महाराजांच्या नंतर अमृतराय नावाचे एक कवी होऊन गेले. या कविवरी अमृतरायांचा एक सुरेख अभंग, सुरेख पद मी आपल्या समोर आज निरूपणाला घेतलंय. या अभंगाचा पदाचा आवाका खूप मोठा आहे. एखादा भरजरी शालू दुकानदार उलगडून जेव्हा दाखवतो, विकत घ्यायला आपण जातो तेव्हा
तेव्हा तो उलगडून दाखवताना भरभर असा धसड धसड करून उलगडून दाखवायचा नसतो, तर त्याची एक सिस्टीम असते. देताना एकदा हा पदर उलगडायचा, मग घडी कशी आहे हे सगळं असं. भगिनी वर्गाला हा दृष्टांत लगेच कळेल आणि बंधू वर्गाला हा दृष्टांत बोर होईल, कारण त्यावेळेला आपण गाडीवर बाहेर थांबलेलो असतो. मी माझ्या अनुभवाचं बोललो. अगदी असा भरजरी शालू एखादा असावा असे संतांचे अभंग किंवा त्यांची स्तोत्र असतात. प्रत्येक शब्दाचा जर नीट विचार केला, नीट जर चिंतन केलं, तर कुठंतरी आपल्या उद्धाराचा आणि त्या उपदेशाचा संपर्क येतो. आणि जो काही उद्धारामध्ये कमीपणा असेल, जे काही मी कमी पडत असेल, तो कमीपणा भरून निघतो, असा अनेकांचा अनुभव आहे. असो, प्रस्तावना फार नको, त्या अभंगाचा विचार आपल्याला करायचा आहे. अभंगाची एकदा आवृत्ती करून घेतो, व्यवस्थितच ऐका. मी कायमच सांगत असतो, वही पेन जवळ ठेवावं आणि एखादा मुद्दा आवडला तर तो नोंद करून घ्यावा. याचं कारण लक्षात राहत नाही म्हणून. लक्षात राहतं का बघा, गेल्या रविवारी दुपारी कोणती भाजी केली ती सांगा. पटकन लक्षात नाही राहत. रोज एक भाजी असेल तर लक्षात राहते, पण तसं नाही होत. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की स्मृती नावाचा जो प्रकार आहे तो कलियुगात खूप क्षीण होत चालला, आठवत नाही. हल्ली संपूर्ण जगातला मोठा रोग झाला आहे तो. असो, म्हणून आपल्या निदान प्रपंच हा विसरायचाच असतो, पण परमार्थ लक्षात ठेवायचा असतो. म्हणून कायमच कुठेही प्रवचन कीर्तनाला जाऊन बसलो तरी एक वही पेन, एक नोटबुक छोटंसं बरोबर ठेवावं. एखादा मुद्दा आवडला की तो असा नोट डाऊन, एक शॉर्ट हँड जसं म्हणतात तसा लिहून घ्यावा. बघा, उद्या जमलं तर या, आणि जमलं तर हे असं वही पेन आणा. हे दोन्ही जमलं तर आहे. असो, आवृत्ती एकदा. संत पदाची जोड दे हरी, साधू पदाची जोड. संत समागमे आत्महिताचा सुंदर उगवे मोड. सुफलित करुणी सर्व मनोरथ पुरविती जीवीचे गोड. आणि अमृत म्हणे रे हरिभक्तांचा, अमृत म्हणे रे हरिभक्तांचा, शेवट करीसी गोड. दे हरी साधू पदाची जोड, दे हरी संत पदाची जोड. सब संतन की जय. काहीतरी मागणी आहे, दे हरी. हरीकडं, भगवंताकडं काही मागणी या अमृतरायाने केली आहे. शक्यतो संतांना मागणं आवडत नाही. कधीही कुणाकडं काहीही मागत नाही तो संत. ज्याला काही मागावंसं वाटतं त्याला प्रपंचातलं न्यून दिसत असतं, आणि ज्याला प्रपंचातलं न्यून दिसतं आणि ते न्यून आहे असं जो मानतो, तो प्रपंचाला फार सत्य मानतो, फार खरं मानतो. आणि ज्याला प्रपंच किंवा आता जे काही मांडलेलं ऐहिक आहे तेच सत्य वाटतं, ते कायमचं आहे असं वाटतं. सत्य याचा अर्थ कायमचं वाटतं, तो कायम त्यामध्ये अडकून पडतो. आणि एक तरी मला गोष्ट अशी सांगा की जी तुम्ही मागितली आणि आता काही मागणी उरली नाही, अशी एक तरी गोष्ट आहे का प्रपंचातली? एक तरी गोष्ट आहे का सांगा. अगदी भगवंताकडे म्हणले आमच्या 4 गाड्या असाव्यात, देवाला 4 गाड्या. घरात कुणाचं पटत नाही एकमेकांशी म्हणून, चौघांच्या 4 गाड्या. अशा 4 गाड्या जरी मिळाल्या तरी ड्रायव्हर 4 मिळायला पाहिजे. ड्रायव्हर 4 मिळाले दर 5-10 वर्षांनी त्याची चाकं बदलून मिळायला पाहिजे. कितीही तुम्ही मागणी मागा, काहीतरी अजून मागणी शिल्लक राहतेच. म्हणून संत कधी या व्यवहारातलं काही मागत नाही. जे आवश्यक आहे ते आपल्या कष्टानं निश्चित मिळवतात. पण प्रपंचातलं भगवंताकडे मागितलं संतांनी असं आपल्याला कधी दिसणार नाही. आधी मागणारा जो आहे तो शास्त्रांनी सगळ्यात हलका मानलेला आहे. एक छान सुभाषित आहे, या जगात सगळ्यात हलकं काय तर म्हणले वाळलेलं गवत. जोराचा वारा आला ना तरी इकडून तिकडे उडून जातं, म्हणून ते हलकं आहे, त्याला वेट कमी आहे, वजन कमी आहे. म्हणून तृण, त्याला संस्कृतमध्ये तृण म्हणतात. नाही म्हणले तृणापेक्षा कापूस हलका आहे. कशावरून? वारा आल्यानंतर गवत उडतं, वारा नसताना सुद्धा कापूस उडत राहतो. तृणादपि लघु स्थूलः, तृणात अपि लघु म्हणजे लहान, स्थूलः म्हणजे कापूस.
शास्त्रकार म्हणाले तुला दपीच याचक हा, कापसापेक्षा याचक हलका आहे. जो मागणारा आहे ना सारखा, मला हे द्या मला ते द्या, कुणाकडेही मागा, देवाकडे मागा नाही तर कुणाकडे मागा, मागणारा जो आहे तो हलका आहे. तृणादपीच याचक हा, तुला दपीच याचक हा, या कापसापेक्षा याचक हलका मानला. एकाने प्रश्न विचारला असं कसं काय? जोराचा वारा आला तर गवत उडून जातं म्हणून तो हलका मान्य आहे. वारा नसताना सुद्धा कापूस असा उडत राहतो बघा हवेत. ते रुईचा कापूस असतो ना, म्हातारी लहानपणी आठवते ना, लहानपणी म्हातारीच्या मागे लागायचं बघा आपण. तरुणपणी वेगळं झालं. तर त्याच्यापेक्षा याचक हलका. कशामुळे हलका म्हणाले? कशामुळे हलका? आणि जर हलका असेल तर असा याचक वाऱ्यानं उडून गेला असं कधी ऐकलंय का? नीट श्लोक आहे का? तृणादपि लघुस्तूलः तुलादपीच याचकः. प्रश्न विचारला वायुना किन्न नीतोऽसौ, वायुना किन्न नीतोऽसौ, वारा त्याला उडवून का नेत नाही? प्रश्न विचारला. बरोबर आहे प्रश्न. म्हणले याचं कारण असं, वायुना किन्न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति. वारा सुद्धा त्याला घाबरतो, याला जर मी उडवून न्यायला लागलो तर हा माझ्याकडे पण काहीतरी मागेल तेवढ्या, म्हणून वारा सुद्धा त्याच्या वाऱ्याला जात नाही म्हणे. जय जय. त्याचा अर्थ समजला का आपल्याला? आपली संस्कृती कशी आहे? कधीही आयुष्यात कुणाकडे काही मागू नका, आपल्या पराक्रमानं ते मिळवा असं आपल्या संस्कृतीला शिकवायचं. मुद्दा मला एवढाच सांगायचा आहे. म्हणून संतांना कधीही काहीही मागणं मान्य नाही, कधीही कुणाकडे मागितलं नाही. पण क्वचित प्रसंगी नामदेव महाराजांचे, समर्थांचे, आता अमृतरायांचा अभंग घेतलाय त्यांचे काही पद, काही अभंग असे आहे की जे देवाकडे मागणी करणारे क्वचित. मग ती मागणी काय आहे? ती मागणी, ते जी काही विनंती केली आहे, रिक्वेस्ट केली की मला हे एवढं पाहिजे, ते काय आहे? ते जर नीट अभ्यासलं तर एक गोष्ट लक्षात येते की एवढं मिळालं की पुढं काही मागायचं शिल्लक उरत नाही. आणि असंच मागणं मागावं की पुन्हा काही शिल्लक राहू नये मागायला, नाही तर रोज रोज मागायचं. मला सुंदरा अंगना लेकरे दे, मला सुंदरा अंगना लेकरे दे, मला हत्ती घोडे न मोटारही दे, मला सर्व दे सर्व दे सर्व काही, पण असे संत केव्हाही म्हणणार नाही. जय जय रघुवीर. मागायचं वेळच आली तर असं मागावं. एक आंधळा भिकारी होता म्हणे 10-12 वर्षाचा, महाराज सांगायचे कोल्हापूरचे. आंधळा भिकारी, त्याला देवाने विचारलं काय पाहिजे तुला? तो म्हणाला माझ्या खापरपंटवाच्या डोक्यावरती छत्र चामर झुललेली मला बघायची. आंधळा होता, भिकारी होता, म्हणजे याचं लग्न व्हायला पाहिजे, याला खापरपंटू व्हायला पाहिजे. म्हणजे काय? त्याचं लग्न, त्याच्या पोराचं लग्न, त्याच्या पोराचं लग्न, आणि मला बघायचे. म्हणजे इतकी श्रीमंती घरात आली पाहिजे, छत्र चामर डोक्यावरती त्या खापरपंटवाच्या धरलेली बघायची, म्हणजे किती श्रीमंत झाला पाहिजे, आणि बघायचे म्हणजे डोळे आले पाहिजेत. अशी एखादी मागणी असावी की नाही? म्हणजे मागण्यात बुद्धिमत्ता असावी. विनोद सोडून द्या आपला, मुद्द्याकडे आपण येऊया. या अभंगामध्ये कविवर्य अमृतराय भगवंताकडे अत्यंत महत्वाची मागणी करताय. परमेश्वरा, जर प्रसन्न झाला असशील तर ही गोष्ट दे, आणि ती म्हणजे मला सत्संगती दे, संतांची संगती दे. याची कारण दिली आहेत पुढं, कारणाकडे नको जायला. स्वतः अमृतराय सत्संगतीमुळं बदलले, अशी त्यांच्याच चरित्रात कथा आहे. हा अमृत नावाचा मुलगा पैठणात राहायचा, खूप श्रीमंत होते. श्रीमंती म्हणजे ओसंडून वाहत होती असं सांगतात. अमृतराय बसलेले असायचे तर त्यांच्या आठीबोटात अंगठ्या असायच्या, अंगावर भरजरी कपडे असायचे, आणि त्या भरजरी कपड्यामधली जर सोन्याची असायची खरी. म्हणजे ती जर जाळली तर 1 किलोभर सोनं निघेल अंगावरच्या कपड्यात. नुसतं ऐकून घ्या, मी पण सांगतोय माझ्या काही कपड्यात जर नाही, आणि जर असती तर
असे श्रीमंत होते, लहान होते, ही मुलगी आहे ना, असे होते. आणि आई वडिलांना कीर्तनाला जाण्याचा छंद. त्या काळात कीर्तन प्रवचन हाच मुख्य मुद्दा होता. टीव्ही नव्हता. टीव्ही ज्याला म्हणतात, टीव्ही म्हणजे टी म्हणजे ताबडतोब आणि व्ही म्हणजे वाटोळं. ताबडतोब वाटोळं नव्हतं. त्यामुळं कीर्तन प्रवचन एंटरटेनमेंटचा विषय तोच होता. आपल्याला आठवत असेल वृद्ध लोकांना की त्या वेळात एंटरटेनमेंटचा विषय तोच, ज्ञानाचा विषय तोच, वेळ घालवायचा विषय तोच. संध्याकाळी कथा कीर्तन भजनाला सगळीच माणसं घरातनं उठून जायची, गावागावातून अशी पद्धतच होती. हे पण जायचे आणि हा मुलगा पुढे बसायचा कीर्तनाला. कीर्तन आटोपलं की घरी यायचा आणि कीर्तनकारांना जी गोष्ट सांगितली हुबेहूब त्याच ऍक्शन मध्ये, त्याच अभिनयासह तो सादर करायचा. ज्याला फोटो मेमरी म्हणतात ना, अशी अत्यंत छान तीक्ष्ण अशी बुद्धिमत्ता होती या मुलाला. हा मुलगा घरी आला की तसा तराणा म्हणून दाखवायचा, जो बुवानी म्हटला असेल तशी कथा सांगायचा, सगळं तसं प्रेझेंटेशन करून दाखवायचा. लहानपणी कौतुक फार झालं. या गुणामुळे एखादा गुण असतो मुलामध्ये आणि त्यामुळे कौतुक बऱ्याचदा होतं, जरा जास्तच झालं. आणि लहानपणी कौतुक जास्त झालं की लक्षात ठेवायचं, एक यादी दिली आहे शास्त्रकारांनी. यादी फार छान यादी आहे, कशाने कशाचा नाश होतो. तर त्यात त्यांनी सांगितलं, लाडाने मूल नासे. फार लाड केले की मुलाचा नाश होतो. विपरीत समयी आळसे वृत्ती नासे. अवेळी जर झोपलो तर वृत्तीचा, कॉन्फिडन्सचा नाश होतो. नको त्यावेळेला झोपतात, कधी पण उठतात, तसं नाही. एक जीवनाला शिस्त पाहिजे. पुढे सांगतात, मोती माती तनासे. मोती मातीत पडला की काही वर्षांनी त्या मोत्याची माती होते. बडबड करिता इच्छिले कार्य नासे. ज्ञाता मूर्खात नासे. ज्ञानी शहाणा मनुष्य त्यांनी मूर्खांच्यात नाही राहायचं, त्यांनी आपल्यापेक्षा शहाण्यांच्यात राहायचं, म्हणजे शहाणपणा वाढतो. अनियमितपणे देह संपत्ती नासे. अनियमितपणा असला की शरीराच्या संपत्तीची हानी होते. आणि माहेरी लेख नासे. लेख माहेरी जास्त राहिली की तिचा नाश होतो. बरीच यादी मोठी दिली, सगळी यादी सांगत नाही, तर तुम्ही मला पुन्हा बोलवणार नाही. प्रोफेशनल सिक्रेट म्हणतात त्याला, सोडून द्या. लहान मुलाचे लाड फार झाले आणि तो पुढे थोडा आगाऊ झाला. असा मुलगा होता अमृतराय, हा आगाऊ झाला. तो कीर्तनातच बुवाची थट्टा करायचा. बुवानी समजा म्हटलं असं म्हटलं की तो तिथंच म्हणायचा होता ना. आता कितीही गुणी असला मनुष्य, पण कुठल्याही परफॉर्मन्स मध्ये, कुठल्याही सादरीकरणामध्ये मध्ये जर कुणी बडबड केली, काही जर अगदी मोबाईल जरी वाजला तर डिस्टर्ब होतो. मग ते कीर्तनकार प्रवचनकार सांगायचे, बेटा बाहेर जाऊन बस, कृपा करून मला नको त्रास देऊस, मला हे महत्वाचं, माझी ड्युटी आहे, हे मला नीट केलं पाहिजे. काय करणार तो मुलगा, ऐकायचं नाही. आई वडिलांना कीर्तन आवडायचं, कुठं तरी बसायचा, काहीतरी थट्टा करायचा. अतिशय वांड उन्हाळ असा तो मुलगा झाला. त्या पैठणामध्ये एकदा कवी वर्य मध्व मुनीश्वर नावाचे सत्पुरुष आले. मध्व मुनीश्वर फार अधिकारी होते आणि त्यांची प्रवचनं होती. फार छान भजन म्हणायचे, फार सुंदर अभंग आहेत मध्व मुनींचे. आपण जुन्या लोकांनी ऐकले असतील मध्व मुनींचे अभंग. हे प्रवचनाला आले आणि प्रवचनात या मुलाकडे बघितलं. हा थट्टा मस्करी करत होता. बघितलं वरचं त्याचं वागणं नाही बघितलं त्यांनी, त्याच्या आतमध्ये काय कुवत आहे हे पटकन जाणलं. आणि प्रवचन झाल्यावर आई वडील जेव्हा समोर नमस्काराला आले आणि त्या मुलाला नमस्कार करायला पुढे ये म्हणायला लागले, तो ऐकत नव्हता. तेव्हा त्यांनी सांगितलं आई वडिलांना, मी या ठिकाणी उतरलो धर्मशाळेत, त्या मुलाला तिथे घेऊन या. आले घेऊन, त्याला नमस्कार वगैरे झाला आणि त्या मुलाकडे पाहिलं मध्व मुनींनी आणि विचारलं, किती छान नक्कल करता तुम्ही. आता सगळेजण ओरडायचे या पोराला, हे बाहेर जाऊन बस, कटकट करू नको वगैरे वगैरे. एकदम आदरानं ते मध्व मुनी बोलले, किती छान नक्कल करता, अगदी हुबेहूब. वा रे वा, बसा माझ्या शेजारी. प्रेमानं पाठीवरनं असा हात फिरवला आणि मध्व मुनी म्हणाले, आपलं नाव काय हो? आदराने. एवढा लहान मुलगा आहे, 8-9 वर्षाचा, पण अतिशय आदरानं बोलतात. नाव काय आपलं?
यानं सांगितलं माझं नाव अमृत. किती गोड नाव आहे. अमृतासारखं या जगात गोड काही नाही असं शास्त्रात वचन आहे. पुराणामध्ये अमृताच्या कुठल्याही या जगातल्या गोडीला तुलना जर द्यायची असली तर अमृतासारखी देतात. अमृताची नाही का आपण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हणजे अमृताची उपमा देतात. अमृतापेक्षा गोड नाम आहे याचा अर्थ अमृत खूप गोड आहे. काल मी बोललो अमृत तुल्य चहा, अमृताची उपमा देतात. असं गोड नाव तुमचं आहे. तुम्ही इतके छान दिसता, नक्कलही छान करता. भगवंतानी तुमच्यामध्ये इतके सद्गुण का दिले माहितीये का तुम्हाला? आता बरीच स्तुती झाल्यामुळं तो मुलगा जणू काही त्या मध्वमुनींचा झाला होता. कुणाला कसं वश करावं याचं आपल्याकडे एक शास्त्रवचन आहे. कुणाला कसं वश करावं फार मोठी यादी आहे. त्यात त्यांनी सांगितलं की भावानं देवाला वश करावं. श्लोक सांगतो मी आपल्याला. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांताम कपटेन शत्रुम सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. कशाने कशाला वश करावं? कसं लहान मुलाचं अंतःकरण कशाने वश करावं? तर त्याची स्तुती करावी. योग्य तेवढी योग्य तशी स्तुती करावी. तशी या सत्पुरुषांनी स्तुती केली. आणि तो मुलगा म्हणला कशा करता माझ्या तेवढे सद्गुण दिले सांगा. इतके सगळे सद्गुण अमृता तुझ्यामध्ये का भगवंताने दिलेत कल्पना आहे का तुला? का दिलेत सांगा. सहजच तू त्यांचा झाला. तेवढ्या 2-5 मिनिटापुरता का होईना त्यांचा झाला. अरे तुला नक्कल भगवंताने शिकवली कशा करता माहितीये? भगवत भक्तीची तू खरी खुरी नक्कल करावीस म्हणून. तुझा आवाज इतका गोड का दिला? भगवंताचं भजन म्हणावं म्हणून. तू हे सगळं बोलतोस, तराणा म्हणतोस, एखादी कविता म्हणतोस. हा काव्याचा गुण तुझ्यामध्ये का दिला भगवंतानी? याचं महत्वाचं कारण म्हणजे तू भगवंताबद्दल काहीतरी लिहावंस म्हणून. आणि ते सोडून तू संतांची महंतांची थट्टा करण्यात आपला वेळ घालवतोस. आई वडील समजावून सांगतास. अरे तुला नमस्कार म्हणून कर म्हणून सांगत होते, तू नाही नमस्कार केला. माझं काहीच बिघडलं नाही. तू वांड आहेस, उन्हाळखोर आहेस एवढंच मला कळलं की नाही. हे जर तू नमस्कार केला असतास तर इतके सद्गुण आहेत, 90 गुण आहेत, अजून 10 मिळाले असते म्हणजे 100 झाले असते की नाही तुला. एकदम अंतर्मुख झाला. आणि त्या दिवशीपासून या अमृतानं ठरवलं की इथून पुढे मी कधीही चुकीचा वागणार नाही. इथून पुढे कधीही मी चुकीचा वागणार नाही. एकदम टर्न झालं त्याचं लाईफ, एकदम बदलला. आणि तो अमृत संत कवी अमृतराय म्हणून प्रसिद्धीला आला. मोठे मोठे राजलोक त्यांच्या दर्शनाला येत असत. अनेक सिद्धी त्यांना होत्या. भगवंत त्यांच्या कीर्तनामध्ये उपलब्ध होत असे, उपस्थित होत असे. अशी ऐतिहासिक नोंद आहे की त्या काळामध्ये अमृतराय कीर्तन करायला लागले की भगवान गोपालकृष्ण समोरून उभे राहत असत. मी सगळं एवढ्या करता सांगतोय, सत्संगतीचा महिमा काय आहे हे कविवर्य अमृतराय जाणतात. आणि म्हणून भगवंताकडे मागणं मागताय. देवा देणार असेल तर ही गोष्ट दे. संत पदाची जोड दे हरी साधू पदाची जोड. पहिला मुद्दा झाला. अमृतराय जे बोलतायत ते अनुभवाने बोलतायत. संतांची एकदा संगत झाली, संतांच्या जवळ तुम्ही बसायला लागला की तुम्ही कितीही वाईट असा, कितीही चांगले असा, कसेही मध्यम असा, आपल्या कल्याणाची व्यवस्था संतांकडून नकळत भगवंत करतो. फक्त त्यांच्याजवळ निष्ठेनं भेटण्याची गरज आहे कोणत्याही स्थितीत. एक दृष्टांत सांगतो, आठवलाय. रामकृष्ण परमहंसांकडे एक माणूस गेला. रामकृष्णांना म्हणाला, ठाकूर मला तुमचा अनुग्रह घ्यायचा आहे, पण मी आफू खातो रोज. म्हणला आफू तर मला सोडायची नाहीये, पण अनुग्रह तर घ्यायचा आहे. मी असं ऐकलंय तुमच्या जवळ जर बसायचं झालं, तुमची जर काही अनुग्रह घ्यायचं झालं तर व्यसनं सगळी सोडावी लागतात, असा तुमचा नियम आहे, असं मी ऐकून आहे. ठीक आहे म्हणाले, तुला खरंच माझा अनुग्रह घ्यायचा आहे का? आफूची काळजी तू करू नको, मी करतो म्हणले. तुला खरंच अनुग्रह घ्यायचा आहे का? म्हणला खरंच अनुग्रह घ्यायचा. ठीक आहे म्हणले. किती आफू खातोस? रोज म्हणला 2 तोळे आफू खातो. 2 तोळे, अंगठीचा तोळा लक्षात घ्या, अशा 2 अंगठ्या म्हणजे तेवढा वजन. ठीक आहे म्हणले. आपण चॉक असतात ना, आपले खडू असतात ना, खड्यावर लिहायचे. आपल्या एका शिष्याला सांगितलं, जा रे ऋतू
हृदयराम म्हणून त्याचा भाचा होता, खडू घेऊन ये रे बाजारातून. आणि थोडेसे खडू आणले. सोन्याचं वजन करण्याची एक छोटी तागडी तराजू होता, त्यामध्ये एका बाजूला आफू ठेवला, आफू किती 2 तोळे, आणि एका बाजूला ते खडू ठेवले. नीट आहे का दृष्टांत? खडू ठेवले, 2 तोळे जरा जास्त भरले, पण खडू हलका असतो. एक 5-7 खडू होते समजा. तुला म्हणले मी अनुग्रह देतो, पण मी सांगतो असं ऐक, आता वजन कर. बरोबर झालं? 2 तोळे आहेत खडू, हे खडू ठेव. घरामध्ये भिंतीवरती रोज आफू खायचा, आफूत काही बदल नाही, तो रोज खा. फक्त रोज रामकृष्ण लिहायचं, माझं नाव लिहायचं रामकृष्ण, आणि वजन करून तेवढा आफू दुसऱ्या दिवशी खायचा. दुसऱ्या दिवशी परत रामकृष्ण लिहायचं, थोडा खडू कमी होईल. बघा किती रामकृष्ण लिहिल्यानंतर किती कमी होईल. दुसऱ्या दिवशी परत रामकृष्ण लिहायचं, परत आफूचं वजन करायचं, तेवढा आफू 2 तोळ्यापेक्षा थोडा कमी होईल, थोडा कमी होईल, थोडा कमी होईल. असं करत 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 हा खडू ज्या दिवशी संपेल त्या दिवशी तुझा आफू सुटलेला असेल, आफू खाणं सुटलेलं असेल. फक्त रामकृष्ण 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 असं सगळी भिंत भरली त्याची घरातली. सांगायचा मुद्दा असा, युक्तीनं काही वेळा एकदम पटकन जेव्हा जमत नाही तेव्हा संत आपली ती गोष्ट हळूहळू सोडवतात आणि आपल्याला कल्याणापर्यंत नेतात. कसा ते प्रयत्न करतील अंदाज आपल्याला करता येत नाही. काय लगेच अमृतरायांसारखं टर्न होईल जीवन, काही आफू खाणाऱ्या शिष्यासारखं हळू खडू सारखं हळूहळू हळू झिजत 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 त्याचं व्यसन कमी होईल, काय काही सांगता येत नाही. पण मी निश्चयानं संतांच्या जवळ बसलं पाहिजे, आणि संतांच्या जवळ बसायचं मला कितीही वाटलं बसूया 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 तरी सुद्धा सत्संगती वाटेवर पडलेली नाही. प्लीज बी अलर्ट, सावधान देणं. ऐका पुढचा पूर्वरंग. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये 3 गोष्टी अत्यंत दुर्मिळ सांगितल्या. खूपच छान आहे का? ते पुन्हा पुन्हा एवढ्या करता सांगतो की असा विषय सुरू झाला ना सत्संगती की खूप ऐकले, म्हणजे काही आता आमच्यावर परिणाम होणार नाही त्याचा. जय जय. म्हणजे आपलं आपण छत्री धरतो असं नाही होता कामा. खरंच यातनं काहीतरी आपल्याला मिळतंय का? एक वाक्य जरी नवीन मिळालं तरी आजचा दिवस सार्थक झाला. नाही तर कालचा दिवस आणि आजचा दिवस फरक काय सांगा? काल भेंडीची भाजी आणि आज बटाट्याची भाजी, हा फरक योग्य आहे का? म्हणजे त्याचा परिणाम एकच आहे. जय. सांगण्याचा हेतू असा की काहीतरी नवीन विचार चित्तामध्ये शिरला तर तो दिवस काहीतरी सार्थक आहे. असो, विवेक चूडामणी ग्रंथामध्ये श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य 3 गोष्टी दुर्लभ ज्या आहेत जीवनात, दुर्मिळ आहेत, त्याची यादी सांगतात. मूळ श्लोक आचार्यांचा, दुर्लभं त्रयमेवैतत्, दुर्लभं त्रयमेवैतत् दैवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. पहिली कोणती गोष्ट असेल तर मनुष्याचा देह दुर्लभ आहे. आता आपल्याला तो मिळून गेलाय म्हणून त्याचं औचित्य आपल्याला अंदाज येत नाही. पण यदा कदाचित आपल्याला जर एखादं भूत भेटलं की ज्याची भूत योनीतून सुटका होत नाहीये, तर त्या भूताला विचारा. त्याला धड इकडेही नाही तिकडेही नाही, भारतातही सोडत नाही, सिंगापूरचा विसा संपलाय, कशी अवस्था असेल? त्या विमानतळावर खिशात पैसा नाही, काय अवस्था असेल? अशी स्थिती आहे ती. बरं, इतर देह मिळाले, समजा बा कुठला तरी देह मिळाला, माकड मिळालं, काय बोकड काय जे असेल ते मिळालं, त्या देहामध्ये भगवंताच्या चिंतनाची व्यवस्थाच उपलब्ध नाही. असं पाहिलंय का, एक 4-5 गाढवं मिळून भजन कीर्तन करत बसली आहे, त्यातलंच एक गाढव डोक्याला फेटा बांधून आलाय, असं कधी दिसत नाही. म्हणजे तो अधिकार, ती समज, ती बुद्धिमत्ता, ती योग्यता फक्त मनुष्याच्या देहात आहे. बाकी विचार सोडाव. जे विज्ञान मानतात त्या विज्ञानवाल्यांनी एक मुद्दा लक्षात घ्या की निसर्गानं सगळं जग निर्माण केलं. निसर्गानं, ते देवाला मानत नाही, समजा निसर्गानं निर्माण झाला आपोआप. म्हणतात अन ऍक्सिडेंट. 18व्या शतकामध्ये अन ऍक्सिडेंट, द वर्ल्ड इज अन ऍक्सिडेंट म्हणायचे लोक. 19व्या शतकामध्ये आईन्स्टाईनचा जन्म झाला आणि मग हळूहळू विचारामध्ये फरक पडत चालला. वैज्ञानिकांच्या सुद्धा नॉट ऍक्सिडेंट, हेतुमत्ता आहे, योजकता आहे या विश्वामध्ये. खूप खूप नियमावली आहे, त्या नियमाप्रमाणेच सगळं जग चाललंय असं सगळं दिसतं आपल्याला.
अगदी डार्विनचा सिद्धांत लक्षात घ्या की हळूहळू हळूहळू त्या माकडापर्यंत आले, माकडाचा माणूस झाला असं म्हणतात. एकच प्रश्न मला विचारायचा आहे, माणसानंतर काही निर्माण का झालं नाही? निसर्गाचं शेवटचं प्रॉडक्ट माणूस आहे की नाही? सिद्ध झालंय आता. त्यानंतर निसर्गानं काहीही निर्माण केलेलं नाही. याचा अर्थ असा की या प्रॉडक्ट करून, या निर्मिती मधून भगवंताला किंवा निसर्गाला काहीतरी वेगळं मिळवायचं, वेगळं साधायचं. पुराणात अशी कथा आहे की ब्रह्मदेवानं सगळं निर्माण केलं आणि त्यानंतर माणूस निर्माण केल्यावर ब्रह्मदेवानं आपलं प्रोडक्शन थांबवलं. आता हल्ली मॉडेल बदलले पाहिजेत 5 वर्षात असा नियम आहे. मोबाईलचे पण मॉडेल बदलले पाहिजेत, गाड्यांचे पण मॉडेल्स बदलले पाहिजेत, तर व्यवसाय होईल, म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण अशा रोज मॉडेल बदलायच्या काळामध्ये माणसाचं मॉडेल लाखो वर्षात बदललेलं नाही. काय सिक्रेट असेल याचं? विज्ञानाच्या अंगाने विचार करा. तर तो त्याचा उपदेश आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या पुराणामध्ये आला की आत्महिता लागोनी, नाथ महाराज म्हणाले भागवतात, आत्महिता लागोनी देवे दिधली मनुष्य योनी. आत्महिता करता मनुष्याचा देह आहे. याचं एक वर्णन करणारी पुराणात कथा आहे. सगळं काय काय बनवलं भगवंतानी, ब्रह्मदेवानी म्हणा. त्यांनी म्हणे घोडा बनवला, तो टगडक टगडक करत निघून गेला. त्यांनी म्हणे उंट बनवला, तो असा 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 करत निघून गेला. जिराफ बनवला, तो अशी उंच मान करून निघून गेला. साप बनवला, तो सळसळत निघून गेला. कुठला प्राणी बनवावा की तो लगेच निघून जावा. माणूस बनवला म्हणे ब्रह्मदेवानी. बनवल्याबरोबर त्या माणसाने मागं पाहिलं आणि ब्रह्मदेवाला विचारलं, हु आर यू? तुम्ही कोण आहात? आणि इतका आनंद झाला ब्रह्मदेवाला की मला विचारणारा कुणीतरी आहे. आज आई वडिलांची हीच इच्छा आहे की नाही, आपण ज्याला जन्म दिला त्यांना आपल्याला विचारलं पाहिजे. जय नाही की नाही सांगा? विचारत नाही हेच दुःख आहे की नाही? ब्रह्मदेवाला आनंद झाला ज्या अर्थी हा मला विचारतोय नीटच. ज्या अर्थी मला विचारतोय तुम्ही कोण आहात, त्या अर्थी माझी कृपा मिळवायच्या योग्यतेचा फक्त हाच देह आहे. आणि हा कसा मिळतो याची सुंदर कथा भागवतात आली. कसा मिळतो? पटकन मिळतो का? बाय चान्स नाही. सुंदर छान श्लोक आहे. पाप पुण्य समं कृत्वा नरयोनिषु जायते. पाप आणि पुण्य समान झाल्याचा जो क्षण आहे, तो क्षण आपल्याला मनुष्याचा देह देतो. उदाहरणार्थ, $70 पाप झालं, आता डॉलरच्या भाषेत बोलूया, आणि $50 पुण्य झालं. जास्त काय आहे? पाप जास्त आहे. जे जास्त आहे, पाप जास्त असेल तर नरकात जावं लागतं आणि पुण्य जास्त असेल तर स्वर्गात जावं लागतं. पाप जास्त आहे मग नरकात जातो. $70 पाप झालंय, $50 पुण्य झालंय, म्हणजे आता परिमाण काहीतरी ठेवायला पाहिजे, 70-50 म्हणून मी डॉलर म्हणालो. तर त्या नरकात जाईल तो. आणि जसे जसे नरकातले भोग आपण भोगत जातो, 28 प्रकारचे नरक भागवताने वर्णन केलेले आहेत. 7व्या स्कंदातला शेवटचा अध्याय नरक वर्णन करणारा. भर 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 आपलं ते मायनस होत जातं पाप. 70चं 69 झालं, असं होत 65 झालं, असं होत होत 60 झालं, असं होत होत ज्या वेळेला 50 झालं, 50-50 दोन्ही बॅलन्स झालं. दोन्ही बॅलन्स झाल्या क्षणाला मनुष्याचा देह निर्माण, आपल्याला मनुष्याचा देह मिळतो. त्यात पुन्हा पुण्याचे प्रकार कसे आहेत, बाबाचे डिटेल बरेच आहेत, त्या डिटेल मध्ये नको जायला. एवढंच सांगतो की असा क्षण यायला खूप वर्ष जातात. काही वेळा जास्त पुण्य होतं, फार पुण्य केलं, मग पुण्याचा परिणाम हा होतो. ते निर्व्याज पुण्य जर नसेल, म्हणजे निस्वार्थ पुण्य जर नसेल, तर आपल्याला स्वर्गाचे चांगले सुखाचे भोग भोगावेच लागतात, भोगूनच संपवावं लागतं. मग तो जीव स्वर्गात जातो असं आपलं पुराण सांगतं. मग तो समजा उलट, $70 पुण्य धरा, $50 पाप धरा, तर तो आधी स्वर्गात जातो. आणि पुण्य जसं कमी 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 होत जातं आणि 50-50 झालं की लगेच तो क्षण असा येतो आणि माणसाचा देह मिळतो. आणि कळतं हा स्वर्गात ना आलाय का नरकात ना आलाय. जय जय, हे लगेच कळतं. या जीवाकडे पाहिलं की लगेच कळतं हा स्वर्गात ना आलेला आहे किंवा हा नरकातनच आलेला आहे दिल्लीला. असो, गंमत याची सोडा, मुद्दा. म्हणून आचार्य म्हणाले मनुष्याचा देह अत्यंत दुर्लभ आहे, दुर्मिळ. मिळाला काय किंमत आहे त्याची.
याची किंमत कुठपर्यंत कळत नाही माहितीये का? दाताची किंमत तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत एक एक दात राजीनामा देत नाही. एक एक दात राजीनामा द्यायला लागला, आजपर्यंत काही गेलं असेल ना इथं, आणि त्या बाजूने खाता येत नाही, इकडून 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 खातात बघा माणसं, पोपटासारखं पेरू खातात, असं असं पडूनच खातात. इकडून दोन म्हणले आमचे गेले. बरोबर आहे की नाही बघा? दाताची किंमत त्या वेळेला कळते ज्या वेळेला दात खराब व्हायला लागतात. काही काही वेळा अख्खं मंत्रिमंडळ बरखास्तीला येतं. डोळ्याची किंमत तेव्हा कळते श्रोते हो, ज्या वेळेला दिसायचं कमी होतं. पायाची किंमत तेव्हा कळायला लागते ज्या वेळेला पाय काम कमी देतात. मनुष्याची एक मानसिकता, सायकोलॉजीच अशी आहे की आपल्याला मिळालेल्या या उत्तम देहाची किंमत माणसाला तेव्हा कळते ज्या वेळेला एक एक अवयव निकामी व्हायला लागतो. आणि म्हणून आचार्य आपल्याला सावध करतात. फार छान आमच्या एका भक्तानी शेरशायरी म्हणतात ना, अशी शेरशायरी लिहिली आहे की म्हणले, तुझा देह थकल्यानंतर तू भगवंताकडे जाऊया आणि परमार्थ करूया असं तुला वाटेल कदाचित, पण तेव्हा सोल आहे, खूप उशीर झालेला असेल त्यावेळेला. त्याचं फार छान वचन आहे. तो म्हणला, आंखों में बनेगा जाला, लाठी से पलेगा पाला, नाकों से बहेगा नाला जब जिंदगानी में, खड़े खड़े वस्त्र में करोगे मलमूत्र त्याग, पड़े पड़े थूकते रहोगे पिकदानी में. भक्ति क्या करोगे तुम, भक्ति क्या करोगे तुम, शक्ति ना रहेगी जब राम कैसे रटोगे तुम्हारी बंद बानी में. अतः कर भक्ति योग, भोग से कर वियोग, कर लो भगवान का भजन जवानी में. मनुष्याच्या देहाचं जे सगळ्यात महत्वाचं आहे ना, म्हणून आमचे गुरुजी नेहमी सांगतात, परमार्थ तो जो करायचा आहे ना, तो 20 ते 40 या 20 वर्षात करायचा. 20 ते 40, 40-50 नंतर नाही जमतो. 20च्या आधी कळत नाही. साधन कराल आपण, पण 20च्या आधी बुद्धी एवढी परिपक्व नसते. लहानपणापासून अध्यात्मात तुम्ही राहा, पण ज्या काळात आपण अगदी ऐन उमेदीत नोकरी करून धन मिळवतो ना, त्याच उमेदीत आपण परमार्थ करू शकतो असं आमचे गुरुजी नेहमी सांगतात. त्या तपशिलात मला जायचं नाहीये. एवढाच मुद्दा आता आपल्यासमोर मला हायलाइट करायचा आहे. मराठीतला शब्द शुद्ध मराठीत असं बोलतो मी मुंबईत, त्यामुळे खूप छान होतं कीर्तन, खूप गर्दी असते. तर मुद्दा हा की आपल्याला या मनुष्याचा देह मिळालाय, त्या देहाची किंमत आधी समजून घ्या. आचार्य म्हणाले, एवढा स्वतःच्या देहाकडे बघितल्यानंतर असं वाटावं, क्या बात आहे, काय दिलाय, निरोगी, सुंदर, जेवणखाण व्यवस्थित आहे, काही कमी नाही, भगवंताच्या कृपेनं मान सन्मान आहे. आता हा देह भगवंताच्या सेवेला जर मी लावला नाही तर सरळ अर्थ असा आहे की पुढच्या जन्मी हा मला मिळणार नाहीये. सत्संगतीपर्यंत आपल्याला यायचंय, पण या पहिल्या गोष्टीचं महात्म्य ज्याच्या चित्तात ठसलं नाही, तो या देहाचा उपयोग फक्त धन मिळवण्याकरता आणि विषयांच्या उपभोगाचं यंत्र म्हणून करतो. धन मिळवू नये, विषयांचे भोग घेऊ नयेत असा मुद्दा नाहीये, पण तेवढ्या करता हा देह नाही हे पक्क केव्हा तरी बुद्धीला सांगून टाकावं. आमच्या समर्थांचा एक श्लोक आहे छान, तुला ही तनु मानवी प्राप्त झाली, तुला ही तनु मानवी प्राप्त झाली, बहु पुण्य यत्ने फळाला आली, तिला तू कसा विषयी गोवसी रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे, जय जय. आपण जगन्नाथपुरीला, द्वारकेला गेला असाल किंवा कुठल्या तरी देवस्थानात गेला असाल, नरसोबाच्या वाडीला, भगवंताच्या पालखीला किंवा भगवंताला वारा घालण्याकरता मोरपिसा अशी खोवून चांदीची किंवा सोन्याची मूठ आणि त्याला चांगले हिरे जडवलेले असा मोरचेल म्हणतात त्याला. मोरचेल असं झाडू सारखं असतं चरण, ते जुने झाडू असायचे ना, झाडू म्हणजे लांब असतात ते नव्हे, असे छोटे जुने असं, हा चौरी म्हणतात, किंवा मोरपिसाचं असेल तर मोरचेल म्हणतात. असं छान असं वारा घालायला असतं बघा. मग त्याचा आकार असतो ना केरसुणी सारखा असतो, केरसुणी सारखं दिसतं. केरसुणी सारखा वापर केला तर चालेलही कदाचित, म्हणजे केर निघेल. पण मला सांगा, त्या चौरीचा किंवा त्या मोरचेलचा जन्म ज्या करता झालाय त्या करता ती वापरायची सोडून जर केर काढायला वापरली तर ती वापरणारा शहाणा म्हणावा का मूर्ख म्हणावा. तसं मनुष्याचा देह
जरी इतर प्राण्यांप्रमाणे विषयांचे भोग घेऊ शकत असला तरी तो त्याकरता वापरून संपवायचा नाही, तो भगवंताला वारा घालायलाच वापरायचा. हे कळण्याकरता आचार्य सांगतात मनुष्यत्व अत्यंत दुर्मिळ आहे. मिळालंय हो, आता आता त्याच्याबद्दल कशाला बोलायचं, नका बोलू, पुढे चला. दुसरी गोष्ट, मनुष्याचा देह मिळाला, दुसरी दुर्लभ गोष्ट कुठली असेल तर मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा. मोक्ष म्हणजे बंधनाचे झाला बोध झाला आणि मला हे बंधन नको, मनुष्याच्या म्हणजे कोणत्याही गोष्टीचं बंधन नको, असं ज्याच्या बुद्धीनं पक्क धारण केलं आणि आता मम मोक्ष कथम भवेत अशी तळमळ ज्या चित्तात निर्माण झाली, तो मुमुक्षत्वाचा लाभ होणं आचार्य म्हणाले अत्यंत दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे, नकोच वाटतं. ज्याची त्याला प्रिय कोठडी, कोठडीतले सखे सवंगडी, उंबरातील उंबरकिडे उंबरी करीती लीला, जग हे बंदीशाळा. कीर्तनाची संपवायची वेळ काय हो अखिल दादा? ठेवले 6ला म्हणले, पण संपणार किती वाजता? संपायची वेळ विचारतात माणसाला. का? घरी म्हणले कोठडीत जायचे, कोठडी म्हणलं तर आवडते का? आहे की नाही? तीच बंधन हवीशी वाटतात तुम्हाला मला सगळ्यांना. मी तर म्हणतोय उद्या परवाचं कीर्तन कॅन्सल करा, उद्याच तिकीट मला काढून द्या. बघा किती मनुष्याच्या मानसिकतेचा विचार केलाय की केव्हा एकदा आपण आपल्या कोठडीत जातोय, आपल्या घरी. कोठडीत म्हटलं तर कमीपणा वाटत, कोठडी काय आमचं घर आहे. मी तुम्हाला सांगतो, मी नागपूरला सेंट्रल जेलमध्ये गेलो होतो प्रवचनाला. प्रवचन होतं माझं आणि मी ऑब्झर्व केलं, मला 2-4 दिवस त्या कैद्यांसमोर प्रवचन ठेवलं होतं नागपूरला. तिथे शेखर साहेब म्हणून होते, ते म्हणले बुवा आमच्याकडे जेलमध्ये प्रवचन कराल तर निश्चित करेन. म्हटलं काही हरकत नाही. आणि मी ऑब्झर्व केलं, बारीक जेवण खाण, त्यांची कुलप अगदी आपलं घर असताना तसे असते कोठडी त्यांची. म्हणजे अशी एक कडी, अशी एक कडी, अशी एक कडी, बाहेर ग्रिल, परत ते असं. बाहेरचा मनुष्य आत घ्यायच्या लायकीचा आहे की नाही? तुमच्या इथं तर अजून आहे, खालीच सांगायला लागतं त्या याला 303 मध्ये जायचं आहे आम्हाला म्हणून. सांगण्याचा हेतू असा. मग ते कैदीनं आपण फरक काय सांगू का? ते कैदी आतनं कडी घालून निवांत झोपतात, नाही त्यांच्या बाहेरून कुलूप असतं, आपण आतनं कडी घालतो आणि सगळे कड्या कुलप घालून सुद्धा आपण पुन्हा भयग्रस्त असतो. हा फरक आहे. मुद्दा मला एवढाच सांगायचा आहे आता की मला भगवंत भेटावा, मला मोक्ष मिळावा असं वाटणं अत्यंत दुर्लभ. कणभर जरी वाटलं, फार 99% सोडून द्या, 1% जरी वाटलं की खरा परमार्थ मला कळावा आणि माझा परमार्थ करेक्ट व्हावा. मी रोज सांगतो, कायम माझ्या कीर्तनात हे वाक्य मी माझ्या कन्क्ल्युजन म्हणणं काढलेलं आहे असं म्हणा, खूप ऐकून की देवासमोर एकदा तरी उभं राहावं दिवसभरात. फोटो समोर म्हणा, कुठेही उभे राहा, आपलं काहीतरी म्हणून देवासमोर म्हणलो, कारण तो सर्वत्र आहे. हात जोडावेत आणि त्याला म्हणावं, देवा मला करेक्ट कर, मला करेक्ट कर, मला करेक्ट कर, मला अत्यंत योग्य साधन मिळू दे, ते साधन माझ्याकडून होऊ दे, अशी देवाला रोज तळमळीनं प्रार्थना करा. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, काही वर्षात आपल्याला योग्य साधन मिळेल. इतकी साधनं पडली आहेत, योग करायचं का ज्ञान करायचं का कर्म करायचं, काय करायचं, मसन माती काय, 100 गोष्टी पडल्यात आणि इतका कन्फ्युज होतो मनुष्य, हे करू का, हे करू का, हे करू. आणि जर हुशार असेल ना, बुद्धिमान असेल तर तो अहमभावा चिरतो, माझं बरोबर आहे वाटतं त्याला. कमी कॉन्फिडन्स असेल तर कन्फ्यूज असतो आणि अहंकारी असेल तर आपलं सोडत नाही. दोन्ही दोष आहेत. म्हणून देवाला सांगावं, भगवंता प्रपंच तर रोजचाच पडलाय, ते कष्ट करावेच लागणार, ते तर करेनच मी, पण मला करेक्ट कर दे, मला योग्य साधन करू दे आणि ते माझ्याकडून होऊ दे. असं तळमळीनं वाटायला लागलं रे लागलं की पक्क समजायचं की मुमुक्षुत्व आपल्याला प्राप्त झालं. आणि खरं सांगतो की आपल्याला मुमुक्षुत्व प्राप्त न होता, माझा उद्धार व्हावा अशी तळमळ प्राप्त न होता, आपण कितीही परमार्थाची पुस्तकं वाचा, कितीही परमार्थाच्या कोणत्याही संप्रदायात राहा, त्याचा शून्य उपयोग आहे, शून्य. फक्त एवढाच उपयोग आहे, तेव्हा काही पाप होत नाही. म्हणजे सायंटिस्टला जाण्यापेक्षा कीर्तनाला जाणं चांगलं, एवढाच त्याचा अर्थ आहे. पण मुमुक्षुत्व अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. मुमुक्षुत्व मूळ मुद्द्याकडे येतो आणि थांबतो, 5 मिनिटात पूर्वरंग थांबवतो. आशीर्वाद असं करून बघतात काय पूर्वरंग थांबायचं नाव नाही, अजून आख्यान कधी सुरू होणार. मनुष्याचा देह मिळाला,
या देहाचा उत्तम उपयोग भगवंताची कृपा मिळवावी हा आहे, हे पटलं, कळलं, मान्य झालं आणि खरोखर मला देव प्राप्त व्हावा असं वाटलं. तो म्हणा गो वाटतच नाही का? वाटतं बरं का. घरात भांडण होऊ द्या नवरा बायकोचं, तो म्हणतोच मी आता गडावरच जातो. असं म्हटलं ना की मी भगिनींना नेहमी गाडी सांगत असतो, काही नाही त्या दिवशी संध्याकाळी कांद्याचं थालीपीठ करायचं की वैराग्य संपला नवऱ्याचं. बास बोलले, मस्त झाले थालीपीठ, थांबतो नाही, कॅन्सल सज्जन. जय जय. तात्पुरतं क्षणभर मुमुक्षुत्व येतं, म्हणजे काहीतरी आपण करूया, जाऊया, असं दुःख झालं की थोडंफार मुमुक्षुत्व येऊ शकतं. व्यवहारात खूप फ्रस्ट्रेशन आलं, दुःख झालं, काय नुकसान झालं की वाटतं देवाकडे गेलं पाहिजे, पण ते अत्यंत तात्पुरतं. प्रामाणिक मुमुक्षुता, मुख्य विषय तो नाहीये, एवढा पुरे झाला, ती प्राप्त झाली. आता मनुष्याचा देह, मुमुक्षुता या दोन गोष्टी प्राप्त झाल्या की आता अत्यंत महत्वाची गोष्ट कुठली असेल तर सत्संग. समर्थांची गोवी आहे, सत्संगे विण प्रसंग बोलूच नाही. आतापर्यंत तुम्ही जगाचा इतिहास काढून बघा, जगाचा कोणत्याही धर्मातला कोणताही अधिकारी सत्पुरुष बघा जाऊन आपण, त्याचं जीवन बनलं. बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये तपशिलामध्ये, प्रत्येकाच्या तपशिलात फरक पडेल, पण एका बाबतीत आपल्याला एक वाक्य त्यांना ऐकावंच लागेल किंवा मान्यच करावं लागेल. त्याला कोणता तरी अधिकारी सत्पुरुष भेटला आणि त्याचं कल्याण झालं. अपवाद नाही बरं का या नियमाला. 5.5व्या वर्षी ध्रुव निघाला, नारद भेटले, भगवान त्याच्याकरता प्रकट झाले. प्रल्हाद, नारदांनी त्या पोराला उपदेश केला आईच्या पोटात असता, आणि त्या पोरानं नारायण 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 नाम घेतलं आणि त्याच्याकरता नरसिंह अवतार. आपण अरिस्टॉटलकडे जा, आपण प्लेटोकडे जा, आपण सॉक्रेटिसकडे जा, ते आपल्या गुरुकडे थोडा वेळ तरी बसले, निमित्त का होईना त्या सत्संगाचं झालं. एकही आज जगामध्ये असा वास्तविक नियम असा आहे जगातला की नाही का, जगाचा नियम असा आहे की प्रत्येक नियमाला अपवाद असतो. लक्षात येते का? प्रत्येक नियमाला अपवाद असतो, असा जगाचा नियम आहे. आता हा नियम खरा व्हायचा असेल तर यालाही अपवाद पाहिजे की नाही? तो म्हणजे हा आहे की सद्गुरु शिवाय म्हणजे सत्संगाशिवाय मोक्ष नाही. या नियमाला अपवाद नाही. हा अपवादाच्या नियमाच्या अपवादाचा नियम आहे, कळलं ना? आता म्हणलं मुमुक्षुता थोडी कणभर तरी आहे आपल्याला, प्रत्येकाला कमी जास्त असेल. भगवंताची कृपा पाहिजे आपल्याला. मनुष्याच्या देहाचं कमी जास्त आपल्याला थोडं का होईना सार्थकत्व कळलंय, म्हणून तर आपण रविवारचा दिवस वास्तविक एन्जॉय करायचा दिवस पण इथे आलाय. ज्या अर्थी इथं आपण येऊन बसलाय त्या अर्थी काहीतरी आपल्याला आहेच आहे आतमध्ये. योग्यता कमी जास्त असेल एखाद्याची, पण आहे प्रत्येकाजवळ. आता सत्संगात आपण बसा. संत मिळणार नाही कदाचित, ग्रंथ मिळेल की नाही, ज्ञानेश्वरी दासबोध मिळेल की नाही, कीर्तन प्रवचनामध्ये कीर्तनकार प्रवचनकार हा कुठल्या तरी संतांचा एजंटच असतो. त्याने काही स्वतः माल बनवलेला नसतो, तो फक्त बॅग भरून एमआर वगैरे येतात का ते बॅग मध्ये औषधं घेऊन. म्हणजे पर्यायानं आपल्या त्या औषधाचीच संपर्क होतो. पर्यायानं आपल्या त्या मूळ जो माल आहे दासबोध, काय जो बुवा सांगणार, कुठलाही बुवा असो. गोंडवलेकर महाराज नेहमी सांगायचे, कोणाच्याही कीर्तनाला जाऊन बसा. याचं कारण तो कीर्तनकार जरी दारू पित असेल, म्हणजे महाराज सांगायचे झाकू नका, कीर्तनकार जरी दारू पित असेल तरी तो म्हणे कीर्तनात सांगतो पिऊ नका, म्हणून जाऊन बसावं म्हणे कीर्तनाला. मुद्दा लक्षात घ्या की कीर्तनामध्ये तो संत रामदास काय म्हणतात, भगवान काय म्हणतात हेच सांगणार आहे. म्हणजे एका अर्थानं आपल्याला सत्संगही प्राप्त आहे. आता किती या संतांचं वैशिष्ट्य असेल, किती वैशिष्ट्य असेल. जाता जाता संत एखादं बोधवाक्य जरी बोलून गेले तरी त्या वाक्यात आपला उद्धार साठवलेला असतो. किती म्हणजे त्याचं मूल्य असेल. जाता जाता सहज गमतीनं बोलतात, सहज बोलणे हित उपदेश. तुकोबा काही वेळा करून सायास शिकविते, आपल्या पुण्यावर आहे. करून सायास शिकविते असं असेल तर आपण फारच भाग्यवान आहोत, आणि सहज बोलणे उपदेश असं असेल ना तर ते भाग्यवान आहे. कशा करतात, त्यांना श्रम होत नाहीत म्हणून. दृष्टांत, एक राजा शिकारीला गेला म्हणे आणि खेळला शिकार, चुकला म्हणून लोकांपासून, आपले जे लोक होते त्यांच्यापासून चुकला आणि एकटाच नदीवर गेला.
बाकीचे लोक कुठेतरी जंगलात मध्ये गुम झालेत, हरवलेत, पाणी प्यायला असं. नदी अशी वाहत होती आणि मध्ये खडक होता, खडक काय दगड खडक. पूर्वी मी सांगायचो मध्ये एक शिला होती, आता ते सांगायची सोय गेली तिला. काय आता अवघड झालेलं असेल. अस्सल संस्कृत शब्द त्याला शिला असंच आहे. तर त्या खडकावर एक साधू बसला होता. त्या साधू समोर एक बगळा चोचीला धार लावत होता आणि पाण्यामध्ये चोच बुडवत होता. चोचीला धार लावतात बघ अशी, ते बगळे असे उंच, असं म्हणजे मासे खाणारे. ते चोचीला धार या करता की पटकन ते पकडता यावं. काही वेळा बर येते, आपण सुद्धा दाताला काही वेळा टोक येतं, मग ते हे करून घेतो, ग्राइंड करून घेतो. तसं तो असं करत होता, असं पुन्हा पाण्यात बुडवत होता. हा राजा असं करून पाणी पित होता. मध्ये तो साधू, तो समोर खडकावरती तो बदक असा बसलेला, आणि तो साधू त्या बगड्याकडे बघून जोरात म्हणाला, राजाला ऐकू जाईल असं, घिस घिसावे ऊपर लगावे पानी, लेकिन तेरे अंदर की बात हमने पहचानी. राजानं ऐकलं. मस्तीत आपल्या काही एडपट असतात हे लोक. काय नंगा साधू साध्या लंगोटीवर बसलाय आणि काय वेड्याला बोलतोय उन्हात. त्या बदकाशी काय बोलतोय, घिस घिसावे ऊपर. आधीच वैतागला होता, मूळ आपले सगळे लोक चुकले म्हणून घोड्यावरती आरूढ झाला आणि ते वाक्य कानात साठवलेलं बडबडत घरी चालला. घिस घिसावे ऊपर लगावे पानी, लेकिन तेरे अंदर की बात हमने पहचानी. काय मूर्ख साधू आहे ते, काय मूर्ख, अगदी काही अक्कल नाही वगैरे वगैरे अशा अर्थानं बोलत हा राजा आपल्या घरी आला, राजवाड्यामध्ये आला. स्नान वगैरे आटोपलं, संध्याकाळचं, संध्या गेली आणि काय फराळ वगैरे करून झोपला. पहाटे उठला. काही वेळा असं होतं बघा, रेडिओवर गाणं ऐकलेलं असतं ना, आपण दिवसभर तेच गुणगुणत असतो. काही वेळा असं होतं, काय कोणा म्हणतो सारखं हे गाणं माझ्या तोंडात काय येत आहे असं आपणच म्हणतो बघा. तसं त्याचं झालं. हा उठला, दात घासले, दंतमन म्हणतात ना, म्हणजे ब्रश केला थोडक्यात म्हणा, आणि पहिला कार्यक्रम दाढीचा श्मश्रू करायला त्या नाव्यासमोर बसला आणि नाव्यानं ते चटक फटक तो वस्तारा धार लावायला सुरुवात केली. पाण्यात बुडवावा, धार लावावी, पाण्यात बुडवावा. त्या वस्ताराला मोठा वस्तारा घेतला तो आज आणि धार लावावी. आणि त्यानं तो पाण्यात बुडवून धार लावायला सुरुवात केली आणि त्याला कालचं वाक्य आठवलं आणि तो बोलला जोरात, घिस घिसावे ऊपर लगावे पानी, लेकिन तेरे अंदर की बात हमने पहचानी. असं म्हटल्याबरोबर त्या नाव्यानं वस्तारानं ती धोपटी टाकून दिली. चरणाशी लागला, थरथरायला लागला. महाराज, माझी काही चूक नाही, राणी सरकार आणि वजीर यांचं दोघांचं ते प्रेम प्रकरण आणि त्यात हे ठरवलं तुम्हाला मारायचं, माझी काय चूक आहे? बरं, मी हुकमाचा ताबेदार नाही तर मला मारून टाकतील ते. आणि असं ठरलं. राजा म्हटला, मी काय ठरलं सांग, मी तुला अभय देतो. सगळं ते वजीर आणि हा तिकडं शिकारीला गेले असताना वजीर आणि ती राणी, या राजाची बायको, या दोघांचं काय प्लॅनिंग ठरलं होतं, याला मारून टाकायचं आणि वजीर राजा व्हायचा असं ठरलं होतं. लगेच ताबडतोब दोघांना अटक करण्यात आली आणि याचा जीव वाचला राजाचा. आणि राजाच्या लक्षात आलं मुद्दा की अरे, त्या साधूचं नकळत जाता जाता वेड्यासारखं बोललेलं वाक्य मी ऐकलं तर माझं कल्याण झालं. जर मी त्या साधूला शरण गेलो तर, त्या साधूला खऱ्या अर्थाने मी शरण गेलो तर माझं कल्याण होईल. मग तो राजा भजनी लागला, राजा बघतो आणि मला त्या बाकी सगळ्या गोष्टीकडे जायचं नाहीये. एवढाच मुद्दा आपल्या समोर सांगायचा आहे की कसा साधू तुमच्या जीवनात काय पालट करील सांगता येत नाही. म्हणून वाटेल ते करावं आणि भगवंताकडे एक गोष्ट मागावी, देवा संत पदाची सोड दे, हरी साधू पदाची सोड. आख्यान जे सांगणार आहे त्याला जुळवण्याकरता काहीतरी एक मुद्दा सगळंच जुळणार आहे, पण अजून एक मुद्दा. पुण्यामध्ये होतो मी आणि एका बुवांचा फोन आला, भिडे बुवांचा फोन आला. मोठे आहेत, माझ्या गुरुजींसारखे आहेत. नेमका माझा वाढदिवस होता त्या दिवशी. बुवांना म्हटलं, बुवा काही सांगा मला. घडलेलं सांगतो मी, तयार करून सांगत नाही. काय वेळा तयार करून सांगावं लागतं, त्याला मात कथा म्हणतात आणि घडलेली कथा याला धात कथा म्हणतात. त्यांना म्हटलं, बुवा मला काही एखादं वाक्य सांगा म्हणजे माझा आजचा दिवस सार्थक झाला असं मी सांगितलं. एक वाक्य, काही तुम्हाला वाटेल ते सांगा. त्यांनी सांगितलं, फार छान वाक्य सांगितलं.
ते म्हणले दुर्जनाच्या दारामध्ये, दुर्जनाच्या माडीवर मित्र म्हणून जाण्यापेक्षा सज्जनाच्या दारामध्ये पुत्र होऊन राहावं म्हणजे. त्यांना जरा श्लेष खूप करायची, अनुप्रासाची खूप सवय आहे. बस म्हटलं बोल ठेवतो. किती छान वाक्य आहे. तुम्ही संतांकडे कोणत्याही अर्थाने जा, साधूंकडे कोणत्याही अर्थाने जा, साधू कदाचित रागावले तरी त्यातही आपलं कल्याण असतं. उदाहरण दशरथ महाराज, श्रावण बाळ आणि त्याचे आई वडील सज्जन आहेत, संत आहेत, अधिकारी आहेत. तिघांना मारलंय की नाही? दशरथाच्या लग्नापूर्वी घडलेली वाल्मिकी रामायणात आलेली कथा आहे. लग्नापूर्वी तो कौशल्येला राम वनात गेल्यानंतर सांगतो. दशरथ महाराज सांगताय की माझ्याकडून 3 हत्या घडल्या लग्नापूर्वी. मी शब्दवेधी बाण सोडण्याकरता गेलो होतो वनामध्ये आणि चुकून श्रावणाला, मुद्दाम नाही मारलं मी श्रावणाला, चुकून बाण लागला श्रावणाला, श्रावण बाळाला. आणि आपल्या बाळाच्या विरहामध्ये माता पिता मरून गेले आणि मरताना मला शाप दिला त्यांनी की पुत्र पुत्र करत मृत्यू तू पावसी, आज माझं यातना होत जैसी. आम्ही जसे मरत आहोत मुलगा मुलगा म्हणून, तसा तू मरशील. आणि मी घरी आलो आणि वसिष्ठांची पावलं धरली. वसिष्ठ किती त्रिकालज्ञ होते. चरणावरती मस्तक ठेवलं. महाराज थरथरायला लागला. पूर्वीचे लोक सज्जनांच्या शापाला थरथरायचे, गेले उडत असं नाही म्हणायचे. म्हणून त्यांची चरित्र आता लाखो वर्ष झाली तरी चालली आहेत. आता जिवंत असताना पुतळे उभे केले हत्तीची. नंतरची खात्री नाही म्हणून केले, दुसरं काही नाही. वसिष्ठांचं वाक्य लक्षात ठेवण्यासारखे वाल्मिकी रामायणातलं. वसिष्ठ म्हणले घाबरू नकोस, अजिबात घाबरू नकोस. फार छान वाक्य, अगदी हृदयावर कोरून घ्याल असं वाक्य आहे. वसिष्ठ म्हणाले लक्षात ठेव, सज्जनाचा शाप हा आशीर्वाद असतो आणि दुर्जनाचा आशीर्वाद हा शाप असतो. सज्जन वाईट तुझं वाटोवळ होईल असं म्हणला ना तरी त्यात आपलं कुठेतरी कल्याण होतं. याचं कारण तोच तर सज्जन की कुणाचं वाटोळ पूर्ण होऊ देत नाही, कुठंतरी त्यात असं ठेवतो की त्यात आपलं कल्याण असतं. आणि दुर्जनानं तुझं चांगलं होऊ दे. एका दारात एक भिकारी आला, म्हणले घरात श्राद्ध चाललं होतं, झालं श्राद्ध. तो भिकारी म्हणला माय मला काहीतरी द्यावं. 2-4 पत्रावळी ठेवल्या, भात अमकं तमकं वडे. त्या दिवशी जरा जास्त स्वयंपाक असतो. सगळं त्या बाईने भरलं आणि त्या भिकाऱ्याला देऊन दिलं. काहीतरी जेवण झाली सगळ्यांची, दिलं. त्यांना आशीर्वाद दिला. वरचेवर तुमच्याकडे असे सण घडवून. दुर्जनाचा शाप म्हणले आशीर्वाद असतो. सांगण्याचा हेतू लक्षात घ्या. आणि म्हणून वाटेल ते करावं, पण जीवनात जमेल तितका सत्संग करावा. समर्थांची पुन्हा ओवी, सत्संगे विण प्रसंग बोलूच नाही. सत्संग होत चालला की दिवसेंदिवस आपला जीव आत्मबुद्धीकडे, आपली बुद्धी जी आहे ना ती देहबुद्धीकडे सोडून आत्मबुद्धीकडे जायला लागते. भगवंताची कृपा पटकन होते. कशी होते हे मी आपल्या व्याख्यानामध्ये सांगतो. पूर्वरंग या ठिकाणी थांबवतो. जय जय समर्थ. मूळ पदामध्ये